मी रुपेश प्रकाशराव भुले. मी एक सामान्य शेतकरी आहे. मागच्या माधांमध्ये जो पूरग्रस्त जे झालं त्याच्यामुळं नुकसान झालं आमच्या इथं. आणि काल जो पूर आला याच्यामुळे पूर्ण सोयाबीन पूर्ण हे होऊन गेलं, पूर्ण संपलं आमचं. म्हणजे आमची आज अशी मनस्थिती आहे का मला असं वाटतं की आज काही घेऊन मरून जा, एवढी परिस्थिती डाऊन आहे आमची आज. मी तहसीलदाराला निवेदन दिलं आहे आणि त्या पटोळे मॅडमला सुद्धा निवेदन दिलं, पण त्यांनी आमची इथं पाहणी केलेली नाही आहे. बरोबर, त्यांनी नाल्यावर आले, त्यांनी पाहणी केली, तिथूनच ते निघून गेले. आमचं म्हणणं आहे की तुम्ही हे जे नाल्याचं आमचं खोलीकरण आहे ते खोलीकरण तुम्ही करूनच राहिले. याचं खोलीकरण याच्या पहिले पण केलेलं आहे तुम्ही, परंतु खोलीकरण याचं बरोबर झालेलं नाही आहे, व्यवस्थित झालेलं नाही आहे. ते आम्हाला काही लोक आम्हाला सांगतात की बा तुम्ही अर्ज करा, हे करा, ते करा, आम्ही करत आहे. परंतु आज सोयाबीनचं नुकसान काय पूर्ण तबाह झालं आहे आमची शेती. यावर बोलायला कोणी खाली नाही आहे. म्हणून म्हणतो का मी आजही सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आणि जर आमचं हे खोलीकरण होत नसेल तर मी स्वतः चांदूर तालुक्यामध्ये मी उपोषणाला बसणार आहे शेतकरी म्हणून. आणि मला जर याचा न्याय भेटत नसेल, माझं सर्व उपोषणाला बसणार आहे मी. कारण माझं शेत तिथं 3 एकर आहे, ते माझं शेत सुद्धा पूर्ण पाण्याखाली आहे आज. एवढं बोलून मी हे शासनापर्यंत तुम्ही पोहोचवा, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण की माझ्या घरी आज शेतात म्हणजे मला पाय ठेवायला लागले, कारण एवढं बेकार काम झालं आहे की पूर्ण शेत माझं पाण्यात आहे आज. सोयाबीन पूर्ण दबलेलं आहे पाण्यात, मातीखाली पूर्ण हे झालं आहे. म्हणून एवढी विनंती करतो मला का तुम्ही फक्त एवढा माझा व्हिडिओ शासनापर्यंत जाऊ द्या. फडणवीस सरकारने पण सांगितलं होतं, सरकारने सर्व सांगितलं आहे, इथं कुठला कोणी निवड आम्हाला त्या राजकारणाचं घेणं नाही. म्हणून आम्ही शेतकरी म्हणून बोलताय, आम्हाला फक्त आमच्या नाल्याचं खोलीकरण करा आणि आम्हाला तुम्ही याची व्यवस्था पूर्ण करून द्या. होत नसेल तर ते आम्हाला सांगा, आम्ही आमच्यापर्यंत आम्ही करू शकतो. एवढंच मी बोलतो. जय जवान जय किसान.